जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातर खटाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा, आपलं नाव काय? समाधान महादेव सलगर. बरं, आणि गाव कुठलं? पापनस. पापनस कुठं आलं आहे? हे माढा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये बरं. बार्शीच्या अलीकडे. बरं, आणि आपल्या नंदीचं नाव? देवाबाई. देवाबाई. आज कोणाबरोबर नियोजन आहे ह्याचं? आज वलकडच्या लक्षच्या दावणीच्या बैला बरोबर आहे. बरं, त्याच्याबरोबर नियोजन आहे. हा, ते तुम्ही काल मुलाखतीच्या माध्यमातून पाहिलं असेल की बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये देवमाणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामे दिलेले आहेत. तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असेल? आमची एक अशी प्रतिक्रिया आहे बरं का, त्या आबांनी इतका मोठा निर्णय लगोलग घ्यायला नको आहे. कारण का माहिती आहे, गोरगरिबांचा वाली म्हणलं तर नितीन आबा शेवाळे यांनी हा जे निर्णय घेतला आहे हा निर्णय त्यांनी पलटावा असं एक आमची समजांची बैलगाडी मालकांची अपेक्षा आहे. कारण का गोरगरिबाचे जो काय काय वर आहेत ते आबा आहेत आणि आबांनी काय करायला पाहिजे, हा निर्णय पलटायला पाहिजे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले कातर खटावच्या मैदानामध्ये या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्याचबरोबर ती बैलगाडी मालकांच्या काल जो राजीनाम्याचं सत्र झालं त्याच्याविषयी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, तुम्ही पाहू शकता साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या पण आलाय. दादा, आज कसं काय नियोजन आहे बावऱ्याचं? सम्राट बरोबर आहे. बरं, कुठला? बरं. काल तुम्ही यूट्यूबच्या मुलाखतीच्या माध्यमातून पाहिलं असेल की नितीन आबा शेवाळ्यांनी त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. तर त्याच्याविषयी एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आपण राजीनामा द्यायला नव्हता पाहिजे होता. त्यांच्यासारखा देव माणूस या बैलगाडी क्षेत्रात सापडणार सुद्धा नाही. त्यांच्यामुळे हे क्षेत्र चालू झालं होतं. ते क्षेत्रात परत त्यांना हे करावं. चालतंय, धन्यवाद भाऊ. दादा, नाव काय याचं? हरण्या. गाव कुठला? हरण्या सुरली, कराड सुरली. बरं बरं. कधी निघालो दादा? सकाळी निघालो. बरं बरं, सकाळी 6 वाजता. आणि कोणाबरोबर नियोजन आहे आज? अकलूजचं. पण नाव काय त्याचं बैलाचं पैरे करायचे? जवळ येतोय हात फिरवायसाठी काय मारतो पण होय? बरं बरं. काल तुम्ही पाहिलं असेल की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले. तर त्याच्याविषयी एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय चुकीचंच आहे. त्यांनी राजीनामा मागं घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना. कसं आहे, त्यांच्यामुळं आज हे क्षेत्र एक चांगल्या स्तराला जाऊन पोचलं आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना, मागं घ्यावं. मित्रांनो, बावऱ्या पण आलाय. गाव कुठलं आहे याचं? आज कोणाबरोबर नियोजन आहे? माहिती बरोबर आहे, पळसगावच्या. बरं, चला शुभेच्छा. मथुर. गाव कुठलं हो? बरं, आणि हे हो पाड्यालचा बलमा. गाव कुठलं त्याचं? कनेरचा आहे. बरं मित्रांनो, बलमा आहे हा, आणि हा मथुर आहे हिंदी. बरं बरं, यक्का बरोबर. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा, नाव काय दोन्ही नंदींची? माहिबे आणि वजीर. माहिब्या आणि वजीर. गाव कुठलं माहिब्याचं? पळसगाव. आणि वजीरचं? बेलापूर. आणि कसं काय नियोजन? बेनापूर. माहिब्याचं कसं काय नियोजन आहे? बावऱ्यासंग. आणि त्याचं? येरवळ्या सर्जा. एक बैलगाडी मालक म्हणून एक प्रश्न तुम्हाला, की काल तुम्ही पाहिलं असेल की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आबा राजीनामा दिला आबांनी, पण त्यांची ते पाहिजेत कार्यकारी ह्याच्यावर अध्यक्षपदी. आमची प्रतिक्रिया अशी म्हणजे बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी आबांचं खूप मोठं योगदान आहे अगदी पहिल्यापासून. त्याच्यामुळं आबांनी परत एकदा त्या निर्णयाचा विचार करावा, फेरविचार, आणि त्यांनीच अध्यक्ष राहावं ही आमची सगळ्यात मोठी इच्छा आहे. दादा नमस्ते, नाव काय आपलं? बरं, आणि आज कोणाला घेऊन आलाय? सुलतान आलाय बघा मित्रांनो. आणि सुलतानचं कसं काय नियोजन आहे? नियोजन आहे समीर भाई यांच्या माणिकराव बरोबर आहे. बरं, एक जॉकी आहात तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रातले. काल अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि त्यांच्या सहकारी म्हणजे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया तुमची? त्यांनी राजीनामा रद्द केला पाहिजे. हां, बाकी नाही काय. त्यांच्यासारखी या माणसांची गरज आहे बैलगाडी क्षेत्राला. धन्यवाद दादा. धन्यवाद. लंपी शेट. आणि पलीकडचा? अल्ला, लंपी लय मोठा झाला गिराव. हां, तुमचं नाव काय दादा? सौरभ शिंदे. बरं, आज काय सांगाल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि त्यांच्या सहकारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? गोरगरिबांचा हाल होणार आहे.
काय हो तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना काय आव्हान करताल? त्यांनी परत संघटना चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्यासुद्धा मैदानात आलाय. दादा, आज कसं काय नियोजन आहे पाखऱ्याचं? कुणाबरोबर पळताना दिसेल? किरण अप्पाच्या रायनाबर आहे. रायनाबरोबर चांगलं नियोजन करण्यात आलंय. तर तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. मित्रांनो, गिरवी माळशिरसचा माऊली सुद्धा आलाय आणि आपल्यासमोर दादा आहे. दादा नमस्ते. नाव काय आपलं? बरं. तर दादा, काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका आबान राहावं असं आहे. काय आव्हान करताल या बाईटच्या माध्यमातून? या बाईटच्या माध्यमातून तुमचं काय आव्हान असेल त्यांना? आबाने राहावं असं आव्हान आहे. चालतंय. धन्यवाद दादा. थँक्यू. मित्रांनो, माऊली पण आलाय. दादा, आज कसं काय नियोजन आहे माऊलीचं? कुणाबरोबर पाळणार आहे? कुणाबरोबर पाळणार आहे? तात्या कचऱ्यांचा सुंदर. सुंदर. मग चांगलं नियोजन केलं आहे. तर दादा, एक बैलगाडी मालक या नात्याने तुम्हाला प्रश्न विचारतो की काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे आणि त्यांच्या सहकार्याने राजीनामे दिलेत. एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, त्यांनी परत त्यांच्या पदांवर म्हणजे चालू करावं. त्यांनी यावं त्यांच्या पदावर. चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आटील ड्रायव्हर भेटलेले आहेत आणि त्यांना पण कालच्या राजीनामा सत्राच्या विषयी विचारायचं आहे. आबांनी आणि त्यांच्या सहकारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटनेतनं राजीनामे दिले. तर काय एक जॉकी म्हणून आणि बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमचं काय म्हणणं एकच आहे, आबाच पाहिजे. आणि आबाचा म्हणजे देव माणूस आहे. अशी माणसं कमी आहेत आणि त्यांनी शर्यती चालू करायला रातून दिवस त्यांनी इतकं कष्ट केलं की असं कोणच करणार नाही. आणि त्यांच्यामुळं हे आपल्याला फळ मिळाले. आम्ही आज म्हणजे आता जे आहे ते त्यांच्यामुळंच आम्ही आहे म्हणायचं. नाहीतर अशी बिकट अवस्था जाते म्हणजे बैलगाडी मालकांवर. चालू नव्हते दिवस आम्हाला ती सगळं अनुभव आहे त्याचा. आणि त्या माणसांना आज माणसं भरपूर विरोध करते ते, पण हे असं नाही पाहिजे. आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनी परत हा या पदावर त्यांना फुलंच पाहिजे. आता शर्यती वेगळ्या वळणावरती पोचली का? 100%. आणि यात काय झालं, कुणी राजकारण काय बी काढते ते नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माळशिरस तालुक्याची आणबान शान म्हणून ज्या नंदीची ओळख आहे तो म्हणजे हिंद केसरी चिक्या. आज तो सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आज कसं काय नियोजन आहे चिक्याचं? भाऊ कार्तिक बरोबर नियोजन करण्यात आलं आहे. कार्तिक बरोबर हिंद केसरी चिक्या आपल्याला पळताना दिसणार आहे. तुमच्या दोघांचंही धन्यवाद. मित्रांनो, रायबा पण आला आहे. रायबाचं गाव कुठलं रे की नाही? आज कसं काय नियोजन आहे? मुंबईचं कुठलं आहे नियोजन? काय केलं? कोणाबरोबर नियोजन केलं? भैयाने केले काय नियोजन? भैयाने सागरने केलं आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मग बाबा नमस्ते. नाव काय आपलं? तातू. गाव कुठलं? जायगाव. कोणते कोणते नंदी आणलेत? नावं काय ह्याची? हां. आणि पड्यालचं पारस. किती? 2च आणलेत का? बरं, एक किती वर्षापासून नादा ते दादा? बरेच वर्ष झाली, तरी 10-12 वर्ष झाली का? दादा, तुम्ही काल यूट्यूबवर बघितलं असेल ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे आणि त्यांच्या वरिष्ठ सहकारी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय म्हणाल याविषयी? आता कशाची प्रतिक्रिया? काय वाटतं तरी? चाललं पाहिजे व्यवस्थित सारं. राजीनामा देऊन आणि हे देऊन काय कुठं होतं का? असं व्यवस्थित चाललं पाहिजे. बैलगाडा संघटना आहे, संघटनेचं हे झालं पाहिजे सारं. एक बैलगाडी मालक म्हणून त्यांना काय आव्हान करता या मुलाखतीतनं? त्यांना काय आव्हान करतात मुलाखतीतनं बैलगाडी मालक म्हणून? आव्हान काय करायचं आहे? त्यांनी ते व्यवस्थित चालवलं पाहिजे सारं. चालते. धन्यवाद दादा. दादा, नाव काय आहे? सरजा. गाव कुठलं? पोणशिरस. बरं, नाव काय आपलं? विकास बरं, विकास भाऊ, आज कोणाबरोबर नियोजन आहे? त्या कराडचा नाग आहे बरोबर. नाग आहे, बरोबर आहे. काल तुम्ही राजीनाम्याची बाईट पाहिली असेल तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आबाज ना, हां. आपण राजीनामा नाही दिला पाहिजे. बरं काहीच पद राहिलं पाहिजे आबाज. बरं, काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना?
त्यांच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आता पण क्षेत्र. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दादा सरकार यांची सगळी दावण मैदानामध्ये दाखल झाली आज विठ्ठल केसरीसाठी. आणि इकडे पाहू शकता सर्जा दादा, पक्षा दादा, देवा दादा आणि रोमन दादा. आज कसे नियोजन आहेत दादा, या सांगा. रोमन आणि त्यो याच भागातला बैल आहे आणि पक्षाला ओगलेवाडी स्टेज हां, ही आई घरची गाडी पण. घरची गाडी पाळणार आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. थँक्यू. बिरजा पण आलाय. बिरजाचं गाव कुठलं? चिपळूण, कोकण चिपळूण बिरजा पण आलाय. दादा चिपळूणवरनं आलाय तुम्ही. नमस्ते. कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर? पंढरपूरचा हिराशेट आहे. बरं, एक बैलगाडी मालक म्हणून तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. काल नितीन आबा शेवाळे यांनी अध्यक्षपदाचा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? तसं अध्यक्षपदाचा राजीनाम्याला शेवाळे आपल्याला खूप दुःख वाटते, कारण खूप व्यक्तिमत्व सुंदर आणि शांत संयमी माणूस शेवाळे आबासारखा अध्यक्ष होणे म्हणजे हा मला तर वाटत नाही की पुन्हा परत शेवाळे आबासारखा माणूस होते. कारण खूप माणसाला आदर करतो, कारण मी हा मैदान गेले 23 पासून मैदानं करतो आहे. पण खूप एक संस्कारी माणूस आणि लोकांना कोणावरती अन्याय नाही करता, लोकांचा निर्णय वगैरे योग्य ते आणि संयमी भाषा, संयमी वागणूक खूप आदर करावं तेवढं त्या माणसाचं खूप कमी आहे. राजीनाम्याविषयी काय त्यांना आव्हान करतात तुम्ही? तरी पण बघा, संघटनेमध्ये आबांनी परत 2026-27साठी अध्यक्षपद त्यांनी परत स्वीकारावं अशी आमची जनतेची तरी इच्छा आहे, आमच्या चिपळूणवासी कोणतरी इच्छा आहे. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तेजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा याचं नाव काय हो? चिक्या पण आलाय. आणि चिक्याने तब्येत कमी केली का हो? हां, त्याच्यामुळे लवकर क्लिक नाही झाले का? कशामुळे तब्येत कमी केली काय? असंच केली का? बरं बरं. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे सगळी त्यांची टीम आहे. मुश्रीफ पण आहे. आणि नाना कुठे आहेत रे मुश्रीफ? बरं, शंभू पण आला. शंभूचं गाव कुठलं दादा? खरडीचा शंभू. कोणाबरोबर नियोजन आहे आज? चिक्याबरोबर आहे का? चांगलं नियोजन केलं आहे. या इकडे 2 मिनटं. घरची? बरं, घरची गाडी का? बरं बरं. दादा लय जुने बैलगाडी मालक आहे तुम्ही. तुम्हाला एक प्रश्न की काल नितीन आबा शेवाळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पण राजीनामा दिला. एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? नको होता द्यायला, बरं, काय आव्हान करता या मुलाखतीच्या माध्यमातून? परत राजीनामा माघारी घ्या. चालतंय, धन्यवाद. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता चटणी भाकरीवरचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्याची आणबान शान असणारा हिंद केसरी राजा. आणि आपल्याला दादा पण भेटलेले आहेत. दादा नमस्ते. दादा, बऱ्याच दिवसानं भेट झाली. आज कसं काय नियोजन आहे राजाचं? कुणाबरोबर दिसेल? आपली नाही बरं. तर अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एक सर्वसामान्य बैलगाडी मालक या नात्यानं तुम्ही प्रतिक्रिया द्यायची. काल तुम्ही पाहिलं असेल की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले. तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय आबाने नाही दिला पाहिजे राजीनामा, आमचं स्पष्ट मत आहे. माझं वैयक्तिक तरी, कारण कोणतरी चालक त्याला पाहिजे. आताची ही सगळी परिस्थिती पाहता हे क्षेत्र भरकटत चाललंय का? भरकटत चाललंय. ह्याला कसं आहे, ह्याला एक शेतकऱ्याचा हा खेळ राहू द्या, राजकारण इथं नको आहे. राजकीय स्वरूप कुणीही देऊ नये. ही शेतकऱ्यांचा खेळ आहे, हा शेतकऱ्यांनीच खेळावा. काय आव्हान करताल तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आबाने राजीनामा माघारी घ्यावा. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान धीरज भाऊ भांडवलकर. आणि तुम्ही पाहू शकता आज त्यांचे नंदी सुद्धा दाखल झालेत. दादा, कोणते कोणते नंदी आणलेत आज? बादल आणलाय फक्त. बादल फक्त. आज कोणाबरोबर पाळणार आहे बादल? दुर्गा बरोबर. सागर शेटचं चांगलं नियोजन केलंय. काल तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबच्या माध्यमातून की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तर त्याच्यावरती एक बैलगाडी मालक आणि एक शेतकरी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? सगळ्यांनी ते राजीनामा तसा माघारी घेतला पाहिजे. काय होतं तसं आबाई आता व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांचं. बैलगाडी संघटनेला त्यांची खरंच गरज आहे, असा विषय होतोय. आणि तशी माणसं जर नसेल तर मग क्षेत्र अजून वाईट वळणाला जाईल भरपूर. आत्ताची स्थिती काय? आत्ताची स्थिती तसं म्हणलं तर आताच तसं हे झालंय ना, वाईट वळणाला चालले ना आता.
हे जर असंच चालू राहिलं आणि नियंत्रण कोणाचं नाही राहिलं तर ह्याचं म्हणजे काय वाटते भविष्य तसं मग बंद पडायचं याच्यावर येईल ना, मग येईल ना तसं काय वेळ लागणार तेव्हा त्याला. आता नियंत्रण बघा की कमिटीचं आयोजक झालं ह्यांच्यावर सगळ्यांच्यावर म्हणजे नियंत्रण आहेच ना, आणि आबांचं सहकार्य भरपूर आहे. असं झालं दत्ताभाऊचं यांचं. चालतंय, धन्यवाद देवेश भाऊ. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शिरसवडीकरांची आणबान शान हिंद केसरी रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली आणि गाडगे साहेब आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. बऱ्याच दिवसानंतर रायफल दिसते, आज कोणाबरोबर नियोजन आहे? दहेगावचा पाखरे. दहेगाव, चांगलं नियोजन केलं दादा. एक बैलगाडी मालक या नात्याने तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, तर याच्याविषयी आपली प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया म्हणजे काय, बैलगाडीचा खेळच होणार आहे इथनं पुढं. म्हणजे संघटने जर विस्कळीतपणा आला तर काय पहिलं मागचा दिवस पुढे येणार परत. आणि संयमी माणसं, जी संयमी माणसं आहे ती आहे ती तशीच पाहिजे ती पदावर, तरच पुढं चालणार, नाही तर पुढं काय चालू शकत नाही. कोणाच्या हातात कारभार देऊन हे काही एवढं सोपं काम नाही, खायचं काम नाही. काय आव्हान करताल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना? नाही, पदाधिकाऱ्यांना आव्हान एकच आहे की आपण आपल्या प्रत्येकाने आपापल्या जागेवर थांबावं. एवढंच आव्हान सगळ्यासाठी आहे. आबासाठी आहे, आप्पासाठी आहे, आपल्या दत्ता गायकवाडांसाठी आहे की आपल्या पदावर आपापल्याने विराजमान व्हा आहे असं जागेवर. कारण का तर बैलगाडी क्षेत्र तुम्ही इतकं कष्टानं येणं उभं केलं या, आणि आता उगाच नुसती फळं काय टायमाला दुसऱ्या कोणाच्या ताब्यात देऊ नका. आणि आता सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती तीच आहे ना. आज समजा आताच विषय घ्या, आज समजा कुठं निकालाला ही झालं, काय प्रॉब्लेम झाला, अडचण झाली, तर उद्या बैलगाडीच्या लहान म्हणजे जो गरीब बैलगाडा मालक आहे त्याच्यावर अन्यायच आहे. हो, कोण न्याय देणार आहे त्याला, असा विषय आहे ना. जो तो प्रत्येक म्हणजे मनगडशाहीच करायला बघणार, परत मागचा दिवस पुढं होणार. आता कशी शिस्त लागली मैदानाला, सगळं व्यवस्थित झालं, चालू आहे सगळं व्यवस्थित, कुठली गोष्टीची अडचण नाही. काय हे जर असंच सुरू राहिलं तर काय वाटतंय भवितव्य? नाही, भवितव्य म्हणजे बैलगाडी क्षेत्र बंद पण होऊ शकतं. हो, हां, त्याला काय साहजिकच आहे. मित्रांनो, गाडगे साहेबांनी भयान वास्तव सांगितलेलं आहे, त्याची जाण आपल्याला प्रत्येकाला पाहिजे. बरोबर. धन्यवाद गाडगे साहेब. धन्यवाद. मित्रांनो, वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे पंचम हिंद केसरी सर्जा. तो सुद्धा विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि आज तुम्ही निरीक्षण केलं तर सर्जाच्या कपाळावरती पांडुरंगाचा ज्या पद्धतीनं टिळा असतो त्याच पद्धतीने टिळा पण काढण्यात आलेला आहे. आणि आज तीच प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाळणार आहे. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जा एकत्र दिसणार आहेत पाळताना. आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अभिजित भैया पवार भेटलेले आहेत. अभिजित भैया, काल तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबच्या मुलाखतीच्या माध्यमातून की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांनी आणि त्यांच्या सहकारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं पाहायला गेलं तर आबांचं आणि बाकीची जी टीम आहे सगळी, त्यांचा ह्यात मोठा सिंहाचा वाटा आहे बैलगाडी शर्यत चालू कराय. तर त्या गोष्टीचं मला फार बेकार वाटलं. आबांसारखा म्हणजे जो माणूस आहे तो एखाद्या क्षेत्राला मागून मिळणार नाही. पैलवानचं सुद्धा व्यक्तिमत्व एकदम चांगलं आहे. बघा, एखाद दोन निर्णय माणूस आहे म्हणल्यावर कुठेतरी एखाद दुसरा निर्णय चुकत असेल नाही असं नाही, पण त्यांच्याशिवाय बैलगाडी क्षेत्राला शिस्तसुद्धा नव्हती. पण काही गोष्टी माणसांनी पण समजून घेतल्या पाहिजेत. आणि माझं प्रामाणिक मत आहे आबांना आणि जे कोण दत्ताभाऊ असतील आपले किंवा पैलवान असतील ह्या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती त्यांना की तुम्ही राजीनामे दिलेले माघारी घ्या. कारण बैलगाडी क्षेत्रात ज्या खरा बैलगाडी गोरगरीब आहे किंवा जो खऱ्यानं वागतो त्याला तुमच्यासारख्यांची गरज आहे 100%. आणि ती गरज तुमच्यासारख्याची गरज असल्यामुळं तुम्ही 100% ती करा असं माझं मत आहे स्पष्ट, की त्यांनी राजीनामे माघारी घ्यावेत ही माझी विनंती आहे त्यांना हात जोडून. चालते अभिजित भैया, धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानची आणबान शान महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आज विठ्ठल केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आदत हिंद केसरी गणाभाऊ सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आज कुणाबरोबर नियोजन आहे? आकू ड्रायव्हर आपशिंगेच्या त्यांच्या नंदी बरोबर आहे का? बरं, चला मित्रांनो, आता आपण कातर खटावच्या मैदानातनं मोरगावच्या मैदानाकडे जाणार आहोत. तिकडे सुद्धा आयोजकांनी आपल्याला बोलवलेलं आहे. चला, सगळ्यांचे धन्यवाद, आभार.